सातारा जिल्ह्यातील कास पठाराच्या डोंगर पायथ्याशी इतिहासाची साक्ष देणाऱ्या जावळी तालुक्यात कुसुंबी हे गाव वसले असून सह्याद्रीच्या कुशीत आणि वेण्णामाईच्या तीरावर असलेल्या कुसुंबी गावचा नावलौकिक महाराष्ट्रातच नव्हे तर देशविदेशात पोहोचला आहे. कारण कुसुंबी गाव आता नाचणीचे गाव म्हणून प्रसिद्ध होत आहे. कुसुंबी गावामध्ये शेती सोडून इतर कोणतेही उत्पन्नाचे साधन नसल्यामुळे लोकांचे गावातून शहराकडे मोठ्या प्रमाणात रोजगारासाठी स्थलांतर होत आहे. आम्हाला शेती करायला काही चान्सेस भेटत नाही, तर याच्यासाठी काय होते तर आमची मुलं बाळं सगळी बाहेरगावाला नोकरी चाकरीला पाठवायला लागतात. हे स्थलांतर थांबवण्यासाठी गावचा प्रयत्न सुरू आहे. याची दखल घेऊन या गावाला महाराष्ट्र फाउंडेशन अमेरिका या संस्थेच्या भागीदारी व संकल्पनेतून आर्थिक सहकार्य आणि मार्गदर्शन करण्यात आले. वन्य प्राण्यांच्या प्रभावामुळे इतर पिकं घ्यायचे झाले तर वन्य प्राण्यांचा प्रभाव जास्त आहे, त्यामुळे आम्ही इतर पिकं कोणतीही घेत नाही. अवॉर्ड संस्था सातारा या संस्थेच्या माध्यमातून पंचम एकात्मिक ग्रामविकास प्रकल्पांतर्गत आरोग्य, शिक्षण, पर्यावरण, महिला सक्षमीकरण, गरिबी निर्मूलन या 5 विषयांवर काम करत असून कुसुंबी येथील महिला बचत गटाच्या मार्फत नाचणी खरेदी करणे, बियाणे संकलित करणे, त्यावर प्रक्रिया करून बेकरीचे पदार्थ तयार करणे, यातून या संस्थांनी महिला सक्षमीकरण, आरोग्य, शैक्षणिक सुधारणा, बचत गट निर्मिती, नाचणी प्रक्रिया उद्योग या संदर्भात प्रशिक्षण व शिबिरे, नाचणी पदार्थांची रेसिपी सराव असे उपक्रम घेतले. या उपक्रमाला गावातील लोकांनी चांगला प्रतिसाद दिला. नाचणीपासून वेगवेगळे पदार्थ प्रशिक्षण देण्यात आले आणि त्यातून आम्ही ते प्रोडक्ट करून स्वतःच विक्री करू लागलो, स्वतः स्टॉल मांडू लागलो आणि स्वतःच विक्री मार्केटिंग करू लागलो आणि त्याच्या अकाउंटही आम्ही स्वतःच करू लागलो. त्याच्यामुळे आता आम्ही ही कंपनी सांभाळण्यासाठी आम्ही स्वतःच सक्षम झालो आहोत. नाचणी प्रक्रिया उद्योग चालू झाला आणि या प्रक्रिया चालू झाल्यापासून गावातील नाचणीचे प्रमाण जास्तीत जास्त वाढ झाली आणि या प्रक्रिया उद्योगामुळे आमच्या गावातील सर्व महिला आनंदी आणि आता खुश आहेत. महाराष्ट्र फाउंडेशन अमेरिका या संस्थेच्या सहकार्याने शासनाकडून कुसुंबी हे नाचणीचे गाव म्हणून घोषित करण्यात आले. नाचणी पदार्थ निर्मितीसाठी गुजरात, कोल्हापूर इत्यादी ठिकाणी महिलांना प्रशिक्षण देण्यात आले. महाराष्ट्र फाउंडेशन पंचम प्रकल्पांतर्गत शेतकरी महिला कंपनी उभी राहिली आणि गरीब गरजू महिलांना रोजगार उपलब्ध झाला आणि आर्थिक महिलांची बचत वाढू लागली आणि महिला स्वतःच्या स्वतः निर्णय घेऊ लागल्या. नाचणीला भाव मिळाला, त्यामुळे शेतकऱ्यांचा फायदा झाला आणि महिलांना रोजगार मिळाला, त्याच्यामुळे त्यांच्या हातात पैसा येऊ लागला आहे. ॲग्रोमिलेट कंपनीच्या संचालिका सौ संगीता वेंदे यांनी महिलांना प्रोत्साहित केले व यातून ॲग्रोमिलेट्स महिला शेतकरी उत्पादक कंपनी ही कंपनी स्थापन केली. महाराष्ट्र फाउंडेशन पंचम प्रकल्पांतर्गत अवॉर्ड संस्थेमार्फत गावाचा कायापालट व गावाचा विकास व्हावा यासाठी 3 वर्षाचा आराखडा बनवण्यात आला आणि त्या आराखड्यामध्ये महिलांसाठी रोजगारासाठी महिला शेतकरी उत्पादक कंपनी तयार केली आणि त्यामुळे नाचणीला इथं भाव वाढला आणि शासनाने नाचणीचं गाव म्हणून जाहीर केले. ॲग्रोमिलेट कंपनीच्या माध्यमातून नाचणीचे पौष्टिक लाडू, शेवया, चिवडा, भडंग, कुकीज, बिस्किटे, मिठाई, केक असे पदार्थ तयार करण्यास सुरुवात केली आणि त्याला प्रचंड मागणी येऊ लागली. सुरुवातीला 18 रुपये किलो असणारी नाचणी आता 55 रुपये किलो या दराने विकली जात आहे. त्यामुळे गावातील महिलांना रोजगार मिळत आहे.